नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. भाजप सरकारच्या काळात राज्यात झालेल्या सर्व घोटाळ्यांची पुन्हा चौकशी केली जाईल अशी माहिती मंत्री एम.बी. पाटील यांनी आज दिली. बेंगळुरूमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. PSI घोटाळा, कंत्राटदारांवर लाचखोरीचा दबाव आदी अनेक आरोपांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. शनिवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली जुन्या प्रकरणांच्या चौकशीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. काळी व्याघ्र संरक्षण क्षेत्रात वाहनांना शुल्क आकारणी करण्यात येत असून भीमगड अभयारण्यातील मार्गावरही शुल्क आकारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय. त्यामुळे येत्या काळात भीमगड अभयारण्यातही प्रवासासाठी वाहनधारकांना शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत पाणी अडवा, पाणी जिरवासह अनेक योजना राबवण्यात आल्या. विशेषतः जलपातळी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याला उद्योग खात्री योजनेची जोड देण्यात आले. मात्र म्हणावे तेवढे प्रयत्न अजूनही होत नसल्यामुळे जिल्ह्यात सध्या 200हून अधिक तलाव कोरडे पडलेत. तर उर्वरित तलावामध्ये जलपर्णी व गाळ साचल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य नाही. त्यामुळे जलपातळी वाढवण्यासाठी नवीन संकल्पना अंमलात आणण्याची गरज आहे. कोडोली येथील अयोध्यानगर परिसरात शनिवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने उच्चाद मांडला होता. तब्बल 4 जणांना चावा घेऊन दहशत निर्माण केली होती. शेवटी ग्रामस्थांनी सापळा रचून या कुत्र्याला ठार केलं. दरम्यान कोडोलीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बेळगाव शहराचे पश्चिम भागातील प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव वेंगुर्ला मार्गावर महात्मा गांधी चौक ते सेंट झेवियर शाळेपर्यंत रस्त्यावर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. अंधाराचा फायदा घेऊन कचरा टाकण्याचा प्रकार वाढल्यामुळे या रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप आलंय. मात्र येथील कचऱ्याची उचल करण्यास मनपा आणि कंटोन्मेंट प्रशासन उदासीन असल्याचं चित्र आहे. दरम्यान येथील कचऱ्याची तातडीने उचल करून परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे. शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या हटवण्याचं काम मनपा आणि हिस्कॉम प्रशासनाने हाती घेतले. त्यामुळे व्यावसायिक आणि विक्रेत्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या पावसाळ्यापूर्वी हटवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत प्रशासनाने काम हाती घेतले. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात एकूण 72,000 हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट आहे. याबाबत कृषी खात्याने सर्व तयारी केली असून शेतकऱ्यांची देखील वेळेत पेरणी हंगाम साधण्यासाठी धडपड सुरू आहे. कृषी पत्ती संघ आणि रयत संपर्क केंद्रामध्ये बियाणे आणि खतांचा साठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार सवलतीच्या दरात बियाण्यांची खरेदी करावी. बियाणे आणि खतांची कमतरता जाणवणार नाही याची काळजी खात्यामार्फत घेतली जाणार आहे, अशी माहिती तालुका सहाय्यक कृषी अधिकारी RB नायकर यांनी दिली. राज्य सरकारकडून नुकताच ग्रामविकास योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेसाठी तालुक्यातील 11 गावांची निवड करण्यात आली होती. दरम्यान 20 गावांसाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांचा निधी देण्याची तरतूदही करण्यात आली होती. मात्र अद्याप हा निधी काही ग्रामपंचायतींना मिळालेला नाही. त्यामुळे योजना राबवण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. द्वितीय वर्षाच्या PUC पुरवणी परीक्षेला मंगळवार दिनांक 23 मे पासून प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनने विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध केली. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट दाखवून प्रवास करावा असं आवाहन परिवहन खात्याकडून करण्यात आलं. पट्टणकुडी येथे डंपरमध्ये विद्युत वाहिनी अडकून विद्युत खांबासह ट्रान्सफॉर्मर डंपरवर कोसळल्याची घटना शनिवारी घडली. चालकाने प्रसंगावधान राखून डंपरमधून उडी टाकल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान हिस्कॉमचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मांजरी परिसरात अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणारा वीट हंगाम संपल्यामुळे येथील मजूर परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नेहमी गजबजलेला कृष्णा काठ काही दिवस विश्रांती घेणार आहे. वीट उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कृष्णा नदी काठाच्या परिसरात नोव्हेंबरमध्ये सुरू झालेला हंगाम मेपर्यंत चालतो. येथील वीट व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. दरवर्षीप्रमाणे दुष्काळी भागातून मजूर या कामासाठी येत असतात. यावर्षी अनेक मजूर कुटुंबासह वीजभट्टी परिसरात वास्तव्यास होते. दरम्यान मजूर आपापल्या गावी परतल्यामुळे नदीकाठ सध्या निर्मनुष्य झाला आहे. मे महिना संपत आला आणि मान्सूनची चाहूल लागली तरी उन्हाचा तडाखा मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे अडचणीचे ठरत असून जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी ओसरली असून मंदी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते. यात्रा उत्सव, लग्नसराई यावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.